अश्विनी, हाँ मी तुमची मदत करू का? फोटोग्राफर, तुम्ही झोपा बघू, सकाळी कॉलेजला जायचंय तुम्हाला. हो अश्विनी, तुम्ही काम करताय आणि मी झोपू नये कसं वाटतंय ते. हा, त्यापेक्षा मी तुमची मदत करतो. अच्छा, काल रात्री तुम्ही खिचडी बनवत होता आणि मी मात्र आपली बसून होते. ते कसं दिसत होतं? हो, ते मी तुम्हाला मदत म्हणून केलं. आता केली ना मदत, जा आणि झोपा. पण अश्विनी, तुम्ही मला काय म्हणाला होता की रात्री काम करणार नाही? हा फोटोग्राफर, पण ना हे ड्रेस उद्याच द्यायचे. थोडंसच आहे, मी करते आणि झोपते, तुम्ही जाऊन झोपा. हो ना, उद्या द्यायचेत ना. अहो मग मी पण मदत करतो ना, लवकर काम होईल. फोटोग्राफर, हे ना काल सारखं ना कटिंग नाही करायची, ड्रेस शिवायचे. तुम्हाला नाही जमणार, जाऊन झोपा. अहो मग तुम्ही शिकवा ना मला. काय, मी जर तुम्हाला शिकवायला लागले ना, 2 तासाचे 4 तास लागतील, मग दोघांचीही झोप होणार नाही. तुम्ही जा आणि झोपा. बरं, पण काही मदत लागली ना मला उठवा. हा, ह्या लॅम्पचा उजेड पुरतोय. थांबा, मी बल्ब लावतो. बल्ब लावला तर तुम्हाला झोप येणार नाही. हो अश्विनी, माझ्या झोपेपेक्षा तुमचं काम महत्वाचं आहे. फोटोग्राफर, मला रात्री काम करता यावं म्हणून तुम्ही हा लॅम्प आणला ना. अहो, या लॅम्पचा उजेड ना पुरेसा आहे. नक्की ना? अरे फोटोग्राफर, जा आणि झोपा. हा आता. हो हो हो, तुम्ही रागू नका, झोपतो. हा, जा.
फोटोग्राफर, तुम्हाला या आवाजाचा त्रास होतोय ना? कळतंय मला, पण काय करणार? मला ही ऑर्डर उद्याच पूर्ण करून द्यायची आहे. फोटोग्राफर, काय झालं? मशीनच्या आवाजामुळे झोप येत नाही ना तुम्हाला? मला मशीनच्या आवाजाचा त्रास होत नाहीये. फोटोग्राफर, तुम्ही खोटं बोलताय. मला माहितीये मशीनच्या आवाजामुळे तुम्हाला झोप येत नाही. अश्विनी, हे बघा, कसं असतं, कुठल्याही नवीन गोष्टीची सवय व्हावी लागते. आणि मला त्या मशीनच्या आवाजाचा खरोखर त्रास होत नाही. पण कसं आहे, तुम्ही ज्या वेगानं मशीनवर पाय मारता ना, त्यातून जो आवाज तयार होतो त्याच्यात सुद्धा एक रिदम आहे, लय. हा, त्याच्यात सुद्धा एक लय आहे. फक्त त्या लयीची मला सवय नाही. पण तुम्हाला सांगतो, एकदा त्या लयीची सवय मला झाली ना, की मला तो आवाज ऐकल्याशिवाय झोप पण येणार नाही. नसेलही होत तुम्हाला त्रास, पण मशीनच्या आवाजामुळे तुम्हाला झोप येत नाहीये हे मात्र खरं आहे ना? अहो, लागेल हो झोप, पण थोडी जरा उशिरा लागेल. पण तुम्ही माझं बिलकुल टेन्शन घेऊ नका. तुम्ही तुमचं काम पटकन पूर्ण करा. हा, ठीक आहे, झोपा. हो. मध्यरात्री कसली खडखड सुरू आहे रे हिची? दिवसा सुखाने झोपू देत नाही आणि रात्री झोप मोडण्याचा नवा मार्ग शोधून काढला ह्यांनी. तुझं लक्ष कसं लागतं रे वाचनात इतक्या आवाजात? फक्त नाटक करतोय वाचन करण्याचं. एक मिनिट कविता, थांब. बस, काय नाही कविता, तू त्याकडे जास्त लक्ष देतेस म्हणून तुला त्रास होतो. आता माझं बघ बरं, माझं सगळं लक्ष पुस्तकात होतं. मला झाला का त्रास? नाही. आणि मला कसलाच आवाज येत नाही. आणि ते पुस्तक इकडे. एक मिनिट, तुला नाहीच होणार रे त्रास, आणि झाला तरी तू तो सांगणार नाहीस. मला हा आवाज सहन होत नाही. या कविता, आता खिडकी लावलीये तरी तुला आवाज येतोय. नाही, मला काय वाटतंय, तुझे ना नक्की कान वाजत असणार आहेत. मंदार, माझे कान वाजत नाही आता. बर बर, आता खिडकी बंद केली आहे ना मी. आता येतोय का आवाज तुला? नाही. मग झोप आता शांत. अरे पण खिडकी बंद केल्यामुळे हवाही आत येत नाहीये ना. कविता, फॅन सुरू आहे. मी जरा फास्ट करू का? तू स्पीड वाढवला तरी नॅचरल हवा आत येणार आहे का? त्यासाठी खिडकीच उघडावी लागेल ना. आणि खिडकी उघडली तर तो आवाज. देवा, काय करू मी आता? काय प्रॉब्लेम आहे हा? प्रॉब्लेम काहीच नाहीये कविता, प्रॉब्लेम काहीच नाहीये. प्रॉब्लेम्स तू क्रिएट करतेस. मी प्रॉब्लेम क्रिएट करतेय? बरोबर आहे ना.
तुला ह्या घरातल्या सगळ्यांचे प्रॉब्लेम दिसतील, पण माझे प्रॉब्लेम तुला कधी दिसणार नाही. तुला बोलून काहीच फायदा नाहीये. झोपते मी आता. हो बाजूला, बाजूला हो. काय बाई आहे ही? आतापर्यंत हिला झोप लागत नव्हती आणि आता कठीण आहे ही. शुभंकर, अरे दादा, काय झालं? अरे काही नाही, हे कालचा आणि आजचा पेपर हे घे आणि अश्विनीला दे. अरे दादा कशाला? आणि आधीच तू खूप पेपर दिलेत. अरे हो, पण पुन्हा लागले तर, आणि पुन्हा पुन्हा रद्दी आणायला ना फार प्रॉब्लेम होतो. सगळेजण अनेक प्रश्न विचारत असतात मला. आणि हे असे 2-3 पेपर आणायला काही वाटत नाही रे. घे. नाही ते ठीक आहे, म्हणजे कालचा पेपर आहे मी घेतो, पण आजचा पेपर कशाला? अरे आज सगळ्यांचा वाचून झालाय सकाळीच पेपर, जास्त प्रश्न नको विचारू. घे. बर चल, मी जातो आता. आईने पाहिलं तर ओरडेल ती मला. अरे हो हो हो, जा पटकन निघ. हा थोडंसं काम म्हणून किती काम केलं अश्विनी. रात्री पण तुम्ही उशिरा झोपलात ना, मला माहित होतं. आता काय करू? चहा करतो, फक्त चहा. नाश्ता पण करतो, म्हणजे कसं अश्विनी उठतील ना तेव्हा त्यांचा कामाचा थोडा त्रास कमी होईल. पण नाश्ता काय करू? पोहे. मला दुसरं काय येतंय? हो हो हो. बाकी तुम्ही कसे आहात? हो चालू आहे. हा हे काय आता बाबा, फोन आलाय. कोणाचा फोन आहे? दळवी सरांचा. बरं त्याला सांग मी दुसऱ्या फोनवर बोलतोय, मी नंतर फोन करतो त्यांना. बरं. हा सर. हा. वा वा, लेख वाचलात का तुम्ही शारदाचा पूर्ण? हो हो, धन्यवाद. नगरकर बाईंच्या वतीनं तुम्हाला धन्यवाद. हो अहो, आज सकाळपासूनच अभिनंदनाचे खूप फोन येत आहेत, त्यामुळे शारदा दुसऱ्या फोनवर एंगेज आहे. हो, स्वतःच्या कर्तृत्वावर मोठं होणाऱ्या मुलींचा आणि स्त्रियांचा शारदाला प्रचंड अभिमान आणि कौतुक आहे. हो 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 हो, चालेल चालेल. तुम्हाला शारदाने लिहिलेला लेख खूप आवडलाय, हा निरोप मी तिला नक्की देणार. चल ठेवतो. ओके.
मंदार, हो बाबा. काय म्हणत होते दळवी साहेब? अहो, त्यांना सुद्धा आईचा लेख प्रचंड आवडला. तेच सांगायला फोन केला होता त्यांनी. मला म्हणले की महिला दिनाच्या निमित्तानं अत्यंत सुधारक मतं मांडली आहेत तुझ्या आईने त्या लेखामध्ये. त्यांना म्हणलोय मी, बाबा तुम्हाला फोन करतील नंतर, पण त्यांना लेक्चरला जायचंय वाटतं. मग ते म्हणले की मी स्वतःहूनच फोन करेल बाबांना. आज सकाळपासून सारखे फोनवर फोन येत आहेत. बघ ना मंदार, अरे मी लेख लिहिलेला नाहीये तरी पण मी फोन उचलतो आणि थँक्यू म्हणतो. कारण ही दुसऱ्या फोनवर एंगेज. हो ना बाबा, आज सकाळपासून 1 सेकंद सुद्धा आईचा फोन फ्री नाहीये. पण आज खूपच कौतुक होतंय ना शारदाचं. अहो होणारच. आईने लेख खूपच सुंदर लिहिलाय. प्रत्येक मुलीनं वाचावा असा लेख लिहिलाय आईने. हो ना, पण दिव्याखाली अंधार अशी गत आहे. म्हणजे शारदाला स्वतःच्या पायावर उभं राहू इच्छिणाऱ्या प्रत्येक स्त्रीबद्दल खूप अभिमान वाटतो. त्यांचं ती कौतुक करते, त्यांना प्रोत्साहन देते. पण स्वतःच्या सुनेच्या वाट्याला हे कौतुक, हे प्रोत्साहन काय येत नाही, हे कोडं काही मला सुटत नाही. अहो तुम्ही कशाला उठलात? आणि तसंही मला माहितीये तुम्ही काल रात्री खूप उशिरापर्यंत जागलाय. आता तुम्ही थोडा वेळ झोपा. हे बघा, चहा नाश्ता झाला ना की मी तुम्हाला उठवतो. फोटोग्राफर, आज पण तुम्ही बाजूला वा. मी करतो, तुम्ही झोपा. फोटोग्राफर, काल बाबांनी चहा आणून दिला म्हणून तुम्ही कॉलेजला वेळेत पोहोचलात. आज जर तुम्ही असंच काम करत राहिलात ना तर नक्की उशीर होणार आहे. अहो नाही होणार. हे बघा, मी सगळी तयारी कालच करून ठेवली आहे. आज मला जी पुस्तकं कॉलेजला लागणार आहेत ना ती मी बॅगेत भरून ठेवली आहेत. आणि आपण काल नवीन इस्त्री आणली आहे ना, तर ती कशी चालते हे बघण्यासाठी मी माझे कपडे सुद्धा इस्त्री करून ठेवले. हे बघा, आता पटकन मी चहा नाश्ता करतो आणि मग तुम्हाला उठवतो. फोटोग्राफर, अहो तुम्ही एवढे सगळे काम का करताय? अहो कारण तुम्ही किती काम करताय आणि त्यासाठी किती मेहनत घेताय. अहो मेहनत तर तुम्ही पण करतात. फोटोग्राफर, तुम्ही घरातली कामं करतात, कॉलेजला जातात. मला माझी कामं करू द्या ना. उठा बरं, तुम्ही इकडे या, बाजूला वा, इकडे या. अश्विनी, हो अश्विनी थांबा, ऐका. हे बघा, मी तुमची कामं होण्यापासून तुम्हाला अडवलंय. मी फक्त तुम्हाला मदत करतोय. फोटोग्राफर, तुम्ही ना चिटिंग करताय. हसताय काय? हसू नका, बाजूला वा. अश्विनी, अश्विनी, हे बघा, माझा चहा होत आलाय. फोटोग्राफर ऐका, मी काय म्हणते, बोला. नाही तुम्ही बोला, पण नंतर. आता ना आपल्या या गोड वादासोबत 1 कप गरमागरम चहा होऊन जाऊ द्या, म्हणजे दिवसाची सुरुवात कशी बहारदार होईल. आणि तोपर्यंत तुमची तयारी करून घ्या पटकन, म्हणजे कसं आपण चहाने नाश्ता करू. या लवकर. नाही फोटोग्राफर, तुम्ही ना मला माझी कामं करू द्या. तुम्हीच म्हणतात की नाही, एखादी गोष्ट सतत केल्याने त्याची आपल्याला सवय होते.
मग तुम्ही जर असं रोज रोज घरातलं काम करत राहिला तर माझी सवय बिघडेल ना फोटोग्राफर. अश्विनी, हे बघा, मला फक्त चहा आणि पोहेच करता येतात ना. हा हो, मी तेवढंच करू शकतो, बाकीचं तुम्ही करा. हा हो पण नाही आणि बिन नाही. अश्विनी, चहा नाश्त्याची जबाबदारी मी घेतो. हा आणि तुम्हाला किती काम असतं. तुम्हाला आता जेवण बनवायचंय, डबा बनवायचाय, त्यानंतर तुम्हाला शिवणकाम सुद्धा करायचंय. अहो किती कामं करायची तुम्हाला. जा जा जा, लवकर जा, पटकन पटकन आवरा. तुम्ही नाही ऐकणार ना. अहो माझा चहा होत आलाय. जा जा जा, लवकर लवकर लवकर. हो हो जाते.